माझं नाव रवींद्र राजे मिटला। मी व्यवसाय रिक्षा चालवतो आणि रोजची यांची ट्रॅफिकवाल्यांची आम्हाला अरेरावी असते। आम्ही इकडे रिक्षा स्टँडवर गाड्या लावतो। 3 गाड्यांची लावायची परमिशन आहे शिवाई चौकामध्ये। ओम चिंतामणी ज्वेलर्सच्या इकडे रिक्षा स्टँड आहे आमचा। 3 गाड्या तिकडे लावलेल्या असतात आम्ही आणि बाकीच्या 2 गाड्या आम्ही त्या साईडला लावतो, बाजूच्या साईडला। पण हे साहेब लोक येतात, यांना गाडी उचलायला त्रास होतो टोईंगला नेहमी येतात हे लोक आणि उचलू त्यांना अनाउन्समेंट पण करत नाही। बाबा 1.5 मिनिटाची कायदा काय बोलतो, 1.5 मिनिटांनी अनाउन्समेंट केली पाहिजे। पण हे लोक येतात डायरेक्टली गाडी उचलतात आणि टोईंग करून नेऊन जातात। ती गाडी फरफडत कसे उचलतात, कोणत्याही पद्धतीने उचलून घेऊन जातात आणि बाकीच्यांना पण त्रास होतो। कोण कशा कामासाठी असेल, कसल्या कामासाठी आला असेल, आज प्रत्येकाला आपली अर्जन्सी असते म्हणून 2 मिनिटासाठी कोण गाडी लावून आतमध्ये जातो। तर आज यायला त्या साहेबांना गाडी उचलून नाही दिल्यामुळे त्यांनी राग आमच्या रिक्षावाल्यावर काढला आणि मी व्हिडिओ शूटिंग बनवत असताना त्या साहेबांचं नाव मला आहेत काय साहेब आपलं बोला तर या साहेबांनी मला मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अंगावर आलेले आहे साहेब माझं। आणि मी तसं शरदचंद्र पवार गट एरियामध्ये विधानसभा उपाध्यक्ष या पदावर आहे। त्यांना पद चांगले असताना तर काही कर्मचारी होते, त्यांना राग आला तर पक्षाचं नाव घेऊ नका। पक्षाचं का नाव घेऊ नको? मी जर त्या पक्षामध्ये मी कार्य करतोय तर लोकांना अडचण होऊ नये यामुळे मी त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। पार्किंगमध्ये उभी होती, त्यांच्यावर फाईन मारला, त्याच्यासाठी त्यांनी चिडून जाऊन माझ्यावर खोट्या स्वरूपाचे मजकूर सांगता येते। त्यांची नो पार्किंगमध्ये रिक्षा उभी होती, त्यांना काढून घेण्यासाठी आणि अनाउन्समेंट पण चालू आहे कंटिन्यू अनाउन्समेंट की रिक्षा काढून घ्या, वाहने काढून घ्या म्हणून, आणि तरी त्याने काढली नाही। आणि त्याच्यानंतर ते कुठल्या तरी पक्षाचे मी अध्यक्ष आहे किंवा काही असं सांगून ते धमकी देत होते मला।